वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिल्यानंतर 26 जानेवारी याच्या मागचा इतिहास तुम्हाला 1-2 मिनिटामध्ये सांगतो मी. बघा 1942 पासून स्वातंत्र्याचे वारे सुरू होते आणि त्यानंतर मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली निर्माण झाली. त्यामध्ये सगळं काही कारभार कसं चालवायचं, पुढे सत्तांतरण होणार आहे, ते कसं चालणार आहे, हे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केल्यानंतर मग आपल्याला ते करारावरती स्वाक्षऱ्या झाल्या आणि भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी. म्हणजे आपण 68 वर्ष कंप्लीट केलेले आहे आणि 69व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. तरी या ठिकाणी उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी आणि मित्रांना आणि लहान बाळांना हे तुम्हाला मी सांगतो की हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ते खूप मेहनतीने आणि खूपच त्यासाठी खूप संघर्ष करावा लागलेला आहे. पण आपल्याला पुढे हे अबाधित ठेवायचं आहे. पुढच्या म्हणजे अनेक पिढ्या असो का कायमस्वरूपी जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच या ठिकाणी आपल्याला चालावं लागेल. त्यानंतर आपण त्या गोष्टी अबाधित करू शकतो. कसं आहे, आता सगळे विभाजनाच्या गोष्टी करतात, पण आपल्याला एकता बरोबर एक देश म्हणून आपल्याला जाती धर्म सगळ्या गोष्टी विसरून एक देश म्हणून, जसं बाबासाहेब म्हणतात की मी प्रथमतः आणि अंततःही भारतीय, असा आपल्याला देश हा सर्वोपरी असला पाहिजे आणि एक आम्ही भारतीय आहोत ही मनामध्ये आपलं जागृती निर्माण झाली पाहिजे. त्यावेळेस आपण भारताला एकंदरीने आपण पुढे कसं प्रोग्रेसिव्ह करू शकतो. तर पुनश्च आम्ही विश्वातील समस्त मानवांना आणि सर्व भारतीयांना 15 ऑगस्ट 2025 या ठिकाणी 69व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मंगलकामना देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, नमस्कार.